नमस्कार मित्रांनो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. या चॅनलच्या माध्यमातून ज्या MPSC कमिशन वेगवेगळ्या परीक्षा घेतं त्या विषयातल्या सुरुवातीला अर्थशास्त्र या विषयातील जे काही मूलभूत संकल्पना किंवा अर्थशास्त्र हा जो विषय असेल तो समजावून सांगण्याच्या लेक्चर सिरीज सुरू आहेत. तर या लेक्चर सिरीजमधलं हे आजचं लेक्चर, या आजच्या लेक्चरमध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्थेचा मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त भांडवलशाही म्हणजे प्रत्येकाला पर्यायी शब्द आहेत, मुक्त भांडवलशाही बाजार अर्थव्यवस्थेकडे प्रवास कसा सुरू झालेला आहे हा पहिला मुद्दा बघू. दुसरा बघू की आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक काय असतो. तर हे दोन मुद्दे ह्या आजच्या लेक्चर्समधनं कव्हर होतील आणि हे लेक्चर झाल्यानंतर ह्या दोन संकल्पनाबद्दल तुमच्या डोक्यामध्ये क्लिअरिटी येऊ शकेल एवढा मी विश्वास देतो आणि आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. लेक्चर सुरू करायच्या अगोदर हे जे काही कोटेशन आहे स्वामी विवेकानंद यांचं, खूप छान कोटेशन आहे बघा. दिवसातून एकदा तरी स्वतःशी संवाद साधा, तसे केले नाहीतर तुम्ही या जगातील एका चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल. म्हणजे सोप्या भाषेत जर बोलायचं म्हटलं तर आपण आपल्याशी दिवसातून किमान एक वेळा संवाद केला पाहिजे. म्हणजे सोप्या भाषेत जर बोलायचं म्हटलं तर मी माझ्या आयुष्यामध्ये नेमकं करतोय काय, म्हणजे माझी जी काही ध्येय होती, म्हणजे माझ्या आईवडिलांची ध्येय असतील, ती ध्येय पूर्ण करण्यासाठी काम करतोय का. करत असेल तर उत्कृष्ट, पण जर करत नसेल तर का नाही करत, मला करायचं आहे काय, मी माझा आत्ता आयुष्यातला वेळ जो आहे तो कसा घालवत आहे, उत्कृष्ट पद्धतीनं अवलंब करतोय का नाही करत. तर याचं प्रत्येकानं आपण आपल्याशी आत्मावलोकन दिवसातून किमान एक वेळा तरी करावं. नाहीतर कसं असतं की आपल्या आयुष्यात बघा बरेचशा व्याप असतात. विद्यार्थी आयुष्यात तर अभ्यासापेक्षा जास्त व्याप इतर पण असू शकतात, सगळ्यांच्या असतील असं नाही, पण बऱ्याच जणांच्या असतात. त्यामुळे गंमत काय होतं की माझा मित्र कसा आहे, मैत्रीण कशा आहे, हे सगळ्या डोक्यात संकल्पना अशा फिरत असतात आणि आमचा अभ्यास असतो तो कुठेतरी बाजूला राहून जातो. तर आत्ता जर तुम्ही तुमच्या या आयुष्यामध्ये या चक्रव्यूहात जर अडकला तर तुमचं पुढचं जे आयुष्य असेल ते अंधकारमय होण्याची दाट शक्यता असते. म्हणून तुम्ही तुमच्याशी एकदा तरी आयुष्यात दिवसातून संवाद साधा, म्हणजे तुम्हाला कळेल की आपण जे काही करतोय ते बरोबर आहे, चुकीचं आहे का काय आहे. आणि जर असं आपण जर करत नसू तर आपण जगातल्या सगळ्यात उत्कृष्ट माणसाला भेटण्यापासून दूर आहोत असं म्हटलं तरी चालेल. तर ठीक आहे, ह्या कोटेशनमधलं एवढंच सांगता येईल. ठीक आहे, आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू. सुरुवातीला आता आपल्याला या लेक्चर्समध्ये बघत असताना आपण ज्या देशामध्ये राहतो तो म्हणजे भारत देश. तर भारतीय अर्थव्यवस्थेचा आपण अभ्यास करत असताना म्हणजे मागच्या एका लेक्चर्समध्ये बघितलं की समाजवादी अर्थव्यवस्था काय असते, भांडवलशाही काय असते किंवा मिश्र अर्थव्यवस्था काय असते. तर तुम्ही पहिला आपण लेक्चरमध्ये बघितले सुरुवातीला की मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय, समाजवाद आणि भांडवलवाद हे दोन्ही एकत्र जिथं आढळतं त्याला म्हणतात मिश्र अर्थव्यवस्था. तर हा जो स्वातंत्र्यानंतर म्हणजे 1947 पासून आजच्या दिवसापर्यंत जो काही या तीन फेजमधनं म्हणजे समाजवादी, भांडवलशाही किंवा मिश्र ह्या दोन तीन जे काही फेज आहेत किंवा तीन टप्पे आहेत ह्याच्यामध्ये आम्ही नेमकं कुठं होतो, त्याच्यामध्ये नेमके चेंजेस काय झाले आणि आज कुठं आहोत, हे सगळं आपण सविस्तर या लेक्चर्समध्ये बघणार आहोत. तर ठीक आहे, पहिला मुद्दा सुरुवातीचाच असं म्हणता येईल की स्वातंत्र्यपूर्व भारतीय अर्थव्यवस्था भांडवलशाही होती. बघा, स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था होती. कारण बघा, कारण काय असेल बघा, बऱ्याच जणांच्या डोक्यात पण आलं असेल की भांडवलशाही धोरणाला अनुसरून शासन करणारे इंग्रज भारतात होते. म्हणजे इंग्लंडमध्ये जी काही व्यवस्था होती तीच इंग्रजांनी आपल्या देशामध्ये राबवली होती, कारण आपण पारतंत्र्यात होतो आणि पारतंत्र्यातल्या ज्या अर्थव्यवस्थांनी ज्याच्यावरती त्या पारतंत्र्यातला जो राष्ट्र आहे त्याच्यावरती जे राज्य करतात त्यांचं ऐकायचं असं गृहीतक असतं. त्यामुळे आपण पारतंत्र्यात असल्यामुळं आपण इंग्रजांचं ऐकत होतो, का इंग्रजांच्या पॉलिसी होत्या फक्त फॉलो करत होतो. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये भारतीय अर्थव्यवस्था ही भांडवलशाही होती, हे क्लिअर. बऱ्याच वेळेला प्रश्न येऊ शकतो की स्वातंत्र्यपूर्व कालखंडात भारतीय अर्थव्यवस्था कोणत्या स्वरूपाची होते. तर लक्षात ठेवा, क्लिअरिटी पाहिजे डोक्यामध्ये की भांडवलशाही होतं, कारण त्या भांडवलशाहीला अनुसरून जी काही धोरणं आहेत ते इंग्रज आमच्या देशामध्ये राबवत होते. मात्र बघा, आता पुढचा मुद्दा म्हणता, मात्र स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या रचनेमध्ये काही आमूलाग्र बदल करण्यात आले. म्हणजे बघा, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काही चेंजेस झाले. तर आपण स्वातंत्र्यानंतर मिश्र अर्थव्यवस्था स्वीकार केला. आपण हे मागील एका लेक्चर्समध्ये बघितलं. जे काही नवीन विद्यार्थ्यांनी मागची लेक्चर्स बघा, म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल की स्वातंत्र्यानंतर आम्ही भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काही आमूलाग्र बदल करण्यात आले. तर ते कोणते कोणते बदल होते ते आपण व्यवस्थित एक एक मुद्दा क्लिअरिटीमध्ये बघू. तर पहिला असेल की स्वातंत्र्यानंतर
आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर की 8 एप्रिल 1948 हा बऱ्याच वेळेला MPSC कमिशन हा क्वेश्चन विचारलेला आहे की भारतामध्ये पहिलं औद्योगिक धोरण कधी आलं. तर लक्षात ठेवा 8 एप्रिल 1948ला आमच्या देशामध्ये पहिलं औद्योगिक धोरण आलं किंवा उद्योग धोरण असं म्हटलं तरी चालेल, धोरण आलं. आणि या धोरणाने भारतामध्ये मिश्र अर्थव्यवस्था स्वीकार केला. बघा प्रश्न असा येऊ शकतो की स्वातंत्र्योत्तर कालखंडात म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतामध्ये सुरुवातीला कोणत्या अर्थव्यवस्था स्वीकार करण्यात आला. तर मिश्र अर्थव्यवस्थेचा. ते धोरण स्वीकारण्यासाठी कोणती पॉलिसी आली. तर पहिलं औद्योगिक धोरण आलं 8 एप्रिल 1948ला. हे 2 प्रश्न तिथे तयार होतात. ठीक आहे. तर हा पहिला महत्त्वाचा मुद्दा असेल. त्याच्यानंतर 15 मार्च 1950 रोजी नियोजन आयोगाची स्थापना झाली, म्हणजे प्लॅनिंग कमिशन इंग्लिशमध्ये म्हणतात किंवा नियोजन आयोग. तर आमच्या देशाचं जे काही नियोजन करायचं म्हणजे प्लॅनिंग करायचं, जे फ्युचरसाठी आम्हाला जे काही गोष्टी करायच्या असतात त्यासाठी एक कमिशन किंवा एक आयोग स्थापन झाला म्हणतात की प्लॅनिंग कमिशन. ते 15 मार्च 1950 रोजी आमच्या देशामध्ये प्लॅनिंग कमिशन स्थापना झाली. आणि या प्लॅनिंग कमिशननं जी योजना तयार केली म्हणजे पंचवार्षिक योजना तयार केली, अशी पहिली पंचवार्षिक योजना 1 एप्रिल 1951 पासून देशामध्ये सुरू केली. बऱ्याच राज्यसेवेला पण एक वेळेला प्रश्न आलाय की पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली. अगदी सोपा प्रश्न आहे. ज्या कंबाईनची परीक्षा असते किंवा ग्रुप सी असते याला पण बऱ्याच वेळा विचारलेला आहे. तर पहिली पंचवार्षिक योजना 1 एप्रिल 1951 ते पुढचा पण मुद्दा सांगतो की 31 मार्च 1956 या 5 वर्षाच्या दरम्यान राबवली. आणि या योजनेमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास आदेशात्मक अवस्थेकडे सुरू झाला किंवा आदेशात्मक अर्थव्यवस्थेकडे सुरू झाला. म्हणजे काय असेल की प्रामुख्याने जे काही करायचं ते सगळं गव्हर्नमेंट करेल किंवा सरकार करेल किंवा सरकार आदेश देईल त्या गोष्टी करण्याचं. आणि हा सुरू झाला. त्याच्यानंतर की पुढचा जो काही मुद्दा असेल ते म्हणजे दुसरे औद्योगिक धोरण 30 एप्रिल 1956ला आमच्या देशामध्ये आले. म्हणजे जर बऱ्याच वेळेला विचारतात बघा पहिलं औद्योगिक धोरण कधी आलं त्याची तारीख विचारतात किंवा दुसरं औद्योगिक धोरण आलं त्याचं कधी तारीख आलं. तर 8 एप्रिल 1948ला पहिलं औद्योगिक धोरण आणि 30 एप्रिल 1956ला दुसरं औद्योगिक धोरण, ह्या 2 जरा तारखा ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. एवढं तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल. बघा दुसरे औद्योगिक धोरण 30 एप्रिल 1956ला आले आणि या धोरणानं समाजवादी समाज रचनेचा, आता बघा इथं खूप महत्त्वाचा प्रश्न आहे किंवा मुद्दा आहे की समाजवादी समाज रचना म्हणजे जे काय करायचं ते प्रामुख्याने गव्हर्नमेंट करेल किंवा गव्हर्नमेंटच्या मर्जीनुसार चालेल किंवा गव्हर्नमेंटच्या आदेशानुसार चालेल. म्हणून दुसऱ्या औद्योगिक धोरणानं आपल्या देशामध्ये बऱ्याच वेळेला हाही क्वेश्चन आला आहे की भारतामध्ये समाजवादी समाज रचनेचा अवलंब खालीलपैकी कोणत्या धोरणाने केला. तर 30 एप्रिल 1956च्या दुसऱ्या उद्योग किंवा दुसऱ्या औद्योगिक धोरणाने केला, अवलंब करण्यात आला. 1955चं इंडियन नॅशनल काँग्रेसचं जे काय आवडी अधिवेशन जे काय भरलेलं होतं म्हणजे आवडी या ठिकाणी भरलेलं होतं, या अधिवेशनात हा स्वीकार करण्यात आला. आणि भारतात समाजवादी समाजरचना ही हुकुमशाही नसून, म्हणजे गव्हर्नमेंटनं सांगितलं ते करायचंच, म्हणजे केलं तर छानच आणि केलंच पाहिजे, परंतु हुकूम नसेल, सक्ती नसेल, हुकुमशाही नसून ती लोकशाही पद्धतीची आहे असं म्हटलं जाईल. आणि 1 एप्रिल 1956 रोजी सुरू करण्यात आलेली दुसरी पंचवार्षिक योजना म्हणजे 31 मार्च 1956ला पहिली योजना संपली आणि त्याच्यानंतर बरोबर दुसऱ्या दिवशी 1 एप्रिल 1956ला दुसरी पंचवार्षिक योजना सुरू झाली. आपण ह्या पंचवार्षिक जे काही योजनांचा टॉपिक आहे त्याच्यामध्ये डिटेल्स बघू. आता एवढं तर लक्षात ठेवा की 1 एप्रिल 1951ला पहिली योजना सुरू झाली, ती 31 मार्च 1956 पर्यंत होती. आणि दुसरी योजना 1 एप्रिल 1956ला सुरू झाली, ती 31 मार्च 1961 पर्यंत होती. तर ही दुसरी पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली. आणि ही योजना प्रामुख्याने समाजवादी विचारावर किंवा समाजवादी विचारसरणीवर आधारित होती. आणि या योजनेमध्ये नियोजनाच्या माध्यमातून देशामध्ये सरकारनं मोठ्या उद्योगांची उभारणी करण्यासाठी सुरुवात केली. त्याच्यामध्ये प्रामुख्याने लोह पोलाद उद्योग असेल. आपण ज्यावेळी दुसरी पंचवार्षिक योजना बघू त्याच्यामध्ये बरेचसे लोह पोलाद प्रकल्प आहेत, ते खूप मोठे प्रकल्प आहेत आणि ते सरकारनं या योजनेमध्ये उभारलेले आहेत असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे बघा स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी आपण मिश्र होतो आणि मिश्रानंतर की दुसरं जे औद्योगिक धोरण आलं त्याच्यामध्ये प्रामुख्याने समाजवादीकडे आपण अनुसरून काम करायला लागलं. त्याच्यानंतर पुढचा जो काही खूप महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे नवीन औद्योगिक धोरण 1991. आता प्रश्न असा पडतो, हे औद्योगिक धोरण तर आपण बघितलं पहिलं दुसरं कधी आलं, हे नवीन हा काय प्रश्न आहे. न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी 24 जुलै 1991 होतं. याच्यामध्ये नेमकं होतं काय बघा, याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेलं आहे. 1990च्या दशकातील म्हणजे 1980 ते 90 ह्या 10 वर्षाचं त्याला दशक असं म्हटलं जाईल. 1990च्या दशकातील आर्थिक संकटाला सामोरे जाण्यासाठी म्हणजे आपल्या देशामध्ये 1980 ते 90 या 10 वर्षामध्ये अर्थव्यवस्थेची अवस्था खूप वाईट झालेली होती. तर या अवस्थेला सामोरे जाण्यासाठी
आर्थिक संरचनात्मक सुधारणा, इकॉनॉमिकल स्ट्रक्चरल रिफॉर्म्स, इंग्लिशमध्ये इकॉनॉमिक स्ट्रक्चरल रिफॉर्म्स किंवा मराठीत आर्थिक संरचनात्मक सुधारणा करणे आवश्यक होते. म्हणजे इकॉनॉमीच्या स्ट्रक्चरमध्ये चेंज करणं खूप आवश्यक होतं त्या आर्थिक संकटाला 1990च्या तोड देण्यासाठी. म्हणून खाजगी उद्योगांचा विस्तार करणे, म्हणजे खाजगी जे भांडवल आहे त्यांचे उद्योग वाढवणे, अर्थव्यवस्थेवरील जी बंधन जी होती ती कमी करणे, सार्वजनिक क्षेत्र संकुचित करणे. बघा इथं खूप महत्त्व. संकुचित म्हणजे काय? सरकारनं आपला अर्थव्यवस्थेचा रोल कमी करणे म्हणजे संकुचित करणे. बघा, विस्तृत करणे याच्या बरोबर उलटा संकुचित करणे. तर सरकारनं अर्थव्यवस्थेतला आपला जो काही रोल आहे तो संकुचित करणे इत्यादीसाठी, म्हणजे विविध घटक असे, म्हणजे खाजगी क्षेत्राचा विस्तार करणे, अर्थव्यवस्थेतील बंधन कमी करणे, सार्वजनिक क्षेत्र संकुचित करणे, म्हणजे सरकार गव्हर्नमेंटचं जे काही सेक्टर आहे सरकारच्या मालकीचं ते कमी करणे इत्यादीसाठी तत्कालीन पंतप्रधान PV नरसिंह राव व तत्कालीन अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग, बघा लक्षात ठेवा, डॉक्टर मनमोहन त्यावेळी अर्थमंत्री होते आणि PV नरसिंह राव त्यावेळी पंतप्रधान होता, यांनी नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार केला किंवा याला इंग्लिशमध्ये म्हणतात की न्यू इकॉनॉमिक पॉलिसी. बघा, राज्यसभेला पण प्रश्न विचारला होता की नवीन आर्थिक धोरण 1991ला स्वीकारलं त्यावेळी आपले पंतप्रधान कोण होते, अर्थमंत्री कोण होते किंवा वित्तमंत्री कोण होते, हा प्रश्न ऑलरेडी आलेला आहे. तर 1990च्या दशकातील आर्थिक संकटाला आपल्याला सामोरं जाण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान PV नरसिंह राव आणि तत्कालीन अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या देशामध्ये नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार केला. आणि या आर्थिक धोरणाला अनुसरून, बघा, या आर्थिक धोरणाला अनुसरून आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आवश्यक ते बदल करण्यासाठी 24 जुलै 1991ला नवीन औद्योगिक धोरण स्वीकारण्यात आले. म्हणजे या धोरणाला अनुसरून उद्योग क्षेत्रामध्ये कोणते आम्हाला चेंजेस करता येतील यासाठी 24 जुलै 1991ला नवीन औद्योगिक धोरण स्वीकारण्यात आले असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता बघा, हे नवीन आर्थिक धोरण जे आहे ते आपण LPG हे जे काही प्रकरण आहे, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण, त्याच्यामध्ये डिटेल्स बघू. आता जस्ट इंट्रोडक्शनमध्ये तर आपण